पद्धतीनं झाली आहे माझ्या दिवसाची सुरुवात. म्हणजेच आज होळी आहे आणि मी आजारी पडली आहे. परत एकदा पुन्हा एकदा ही मुलगी पडली आहे आजारी. तुला काय खरंच असं फेवरेट पार्ट टाइम पॅशन आहे का हे? मला जेव्हा असं वाटतं मी रिलॅक्स करायला पाहिजे तर मी अशी ॲक्टिंग करत असते. अरे पण मग आमचं मेडिकलचा खर्च त्याचं काय करायचं? आमचं एक्सक्यूज मी ते माझं सुद्धा आहे. मग माझं तर वापरायचं नाही ते. पण संध्याकाळपर्यंत मला थोडं बरं वाटायला लागलं, त्यामुळे आता करूयात आपण होळीची तयारी. रांगोळी बघतोय का? जस्ट काय मैदा आहे का? खरंच मैदा आणलं किंवा पिठी साखर? खाऊन बघ ना. खा ना. मला डास चावताय, मी बॅट घेऊन आलोय खाली. घरच्या घरीच आम्ही छोटीशी अशी होळी करतो. सो या पद्धतीनं तयारी करून घेतलेली आहे. होलिका आणि भक्त प्रल्हाद यांची गोष्ट आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तात्पर्य हेच आहे की चांगल्या गोष्टींची सुरुवात आणि वाईट गोष्टींचा नाश. जीवनातली नकारात्मकता, वाईट विचार, वाईट गोष्टी या सगळ्या गोष्टींना मागे सोडून जाळून मला असं वाटतं आपला परमेश्वरावर, गुरुवर विश्वास असावा आणि जीवनाकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन असावा. खऱ्या होळीचा अर्थ असाच असावा असं मला वाटतं. तर ह्या पद्धतीनं होळी दहन आम्ही असं घरच्या घरी छोटंसंच करतो आणि नैवेद्याला मात्र मला असं वाटतं प्रत्येक महाराष्ट्रीयन घरात पुरणपोळीच बनत असेल. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी पूजन करून घेतलेलं आहे. मम्मी, पप्पा, सिस्टर आहेत, आदित्य आहे. आम्ही सगळ्यांनी पूजन केलं, होळी पेटवून घेतलेली आहे आणि ह्या पद्धतीनं साजरा केलेली आहे. आणि ह्याला तू पण करतो भाऊ 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 भाऊ. पुरणाची पोळी पहिल प्रसाद इकडं. अरे ह्याला देत असता होळी पुरणाची पोळी. तो बोंबा मारत असतो तो. आवडली कसं मग पोळी? भजच येतो. मला फोड आली. हो का? फारच खडूस तुला खायची? ए मांजराली आता कैरी नाही ना? कुठे? पिल्लू आहे. तर हा आहे आमच्या डोंगरावरचा आलेला लसूण. बरेच दिवस झाले मी डोंगरावरती गेली नाही, पण मम्मी पप्पांनी आता जो लसूण आलेला डोंगरावरती तो घरी घेऊन आलेले आहेत आणि ह्या पद्धतीनं सुकवतात लसूण. हे आम्हालाही फर्स्ट टाईम कळालं. मावशींनी सांगितलेल्या पद्धतीने आम्ही बांबू लावलेला आहे आणि त्यावरती आता लसूण जो आहे तो ओला असतो, त्याला जरा सुकत घालावं लागतं साधारण 1-1.5 महिना आणि त्यानंतर थोडंसं हवेशीरच सुकवावं लागतो. व्यवस्थित सुकल्यानंतर साधारण मग आपल्याला तो वापरता येईल असा लसूण तयार होतो. तर हा होता आजचा छोटासा असा व्हिडिओ. पूर्ण दिवस अजिबात मला व्लॉगिंग करता आले नाही, कारण सकाळी तर माझ्या हाताला सलाईन होतं, त्यामुळे सकाळचा व्हिडिओ काहीच केला नाही. पुरणपोळी पण मी ह्यावेळेस बनवली नाही, सगळं मावशीनेच बनवलं. मी फक्त भजे तळले आणि ते सुद्धा जास्त खाता आले नाही, कारण माझा घसाच दुखतोय. सो या पद्धतीची माझी साधी सोपी होळी होती ह्यावेळेस. फक्त थोडंसं जी पूजा असते आणि तेवढंच केलं, बाकी काही स्पेशल केलं नाही ह्यावेळेस होळीला. सो बघत आता रंगपंचमीला तरी रंग खेळायला मजा येते का नाही. आणि तुम्हाला सगळ्यांना हॅपी होळी. तुमची होळी कशी केली हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि यार कमेंट करायला कंजूसगिरी नका करू. चलो.